हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. खूप दिवसानंतर हा व्हिडिओ करते. तर फार दिवस झाला कुठलाही व्हिडिओ पोस्ट केला नाही, पण यापुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. जर केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना जर माझे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असतील तर. आणि इथून पुढे तुम्हाला नक्की चांगले चांगले नवीन नवीन उपयोगी व्हिडिओ बघायला मिळतील, ज्या DIY किंवा जे माझ्याकडे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या सगळ्या रिव्ह्यूज मी तुम्हाला देणार आहे. आणि जसं माझ्या बायोमध्ये रिलेटेड आहे की मी प्रेग्नन्सी संदर्भात सुद्धा तुम्हाला काही नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहीन, किंवा जी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला समजलेल्या थोड्याफार गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करायला मला नक्की आवडेल. तर आज मी तुम्हाला प्रेग्नन्सी रिलेटेडच किंवा आफ्टर ऑल जर आपल्याला रेग्युलर आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी असा एका प्रोडक्टचा रिव्ह्यू देते. तर माझ्याकडे आहे ही टॉयलेटरी बॅग. तुम्ही बघत असाल आजपर्यंत माझं पण असंच होतं. मी बहुतेक करून गावाला वगैरे जाताना किंवा इतर कुठेही ठिकाणी जाताना आपल्याकडे छोटे छोटे पाऊच असतात बघा तुम्ही. आपल्याकडे 2 चेनचा किंवा 3 चेनचा आपल्याकडे पाऊच असतो किंवा पर्स असते. त्यामध्ये आपण सुटकेसमध्ये आपलं सगळं सामान त्यात भरत जातो आणि मग आपण त्यात सगळं सामान सुटकेसमध्ये ठेवून जातो. पण जेव्हा मला माझी प्रेग्नन्सी झाल्यानंतर आपण जेव्हा मुलांना हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी येतो किंवा रेग्युलर त्यांचं चेकअप असतं किंवा आजारी पडले तर त्याला दाखवायला न्यावं लागतं, तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टी कॅरी करून घेऊन जाणं आणि परत आपल्याला रिटर्न यायचं असतं, कारण एवढ्या लांब आपल्याला सगळं सामान घेऊन जाणं अवघड असतं. त्यावेळेला अशा सगळ्या गोष्टी ज्या नेसेसरी लागतात आपल्याला रेग्युलरली, तर अशा सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पाऊचमध्ये नेणं आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही. तर त्यावेळेलाच मला हा टॉयलेटरी बॅग जी आहे ती ऑनलाईन साईट मला दिसली होती, ऑनलाईन साईटवर, आणि ही मी घेतलेली आहे. तर माझी प्रेग्नन्सी 2021 साली झाली आहे आणि आता चालू आहे 2026. तर 5 वर्ष ॲज इट इज ही बॅग आहे, तुम्ही बघू शकताय. अजिबात जराही याला कुठेही काहीही झालेलं नाही आहे. ॲज इट इज ही बॅग आहे तशी आहे. याच्या ज्या चेन्स आहेत या सुद्धा व्यवस्थित आहेत, बघू शकताय तुम्ही. रनर्स व्यवस्थित आहेत, सगळं याचं आहे तसंच आहे, इथे बघू शकताय तुम्ही. याच्या ज्या चेन्स आहेत या सुद्धा व्यवस्थित आहेत. अजिबात याला 5 वर्ष मी झालं वापरते. तर या बॅगला घेऊन जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी ज्या वेळेला हे प्रोडक्ट परचेस केलेलं होतं त्याची तुम्हाला डेट नक्की दाखवेन. तर हे प्रोडक्ट घेऊन 5 वर्ष झालेली आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही, या साईडला याला एक पॉकेट आहे, या साईडला काही नाही, या साईडला एक पॉकेट आहे आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे हे एक पॉकेट आहे साईडला आणि इथे हे एक इलास्टिक टाईप केलेलं आहे. इथे खाली 2 पॉकेट्स आहेत. तर असं, आणि या साईडला सुद्धा एक पॉकेट आहे. इथे बघू शकता तुमचं, यात मी माझे ब्रशेस ठेवते. तर इथे हे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी कोणत्याही असतील तुमच्याकडे त्या ठेवू शकता. तर यात मी माझा आणि मिस्टरांचा ब्रश ठेवलेला आहे, जो आपल्याला कुठेतरी गावाला गेल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा ब्रश घेऊन जावं लागतो, तर यात असं ठेवलेले आहेत. तर हे बघू शकतो, हे इलॅस्टिक आहे आणि असे 4 पॉकेट्स इथे खाली आहेत. तर हे झालं दोन्ही साईडचं, हे ओपन होतं असं, आणि ह्याला हे बाहेर साईडचा हा एक छोटासा कप्पा आहे. तर आतली साईड दाखवते तुम्हाला. तर हे बघू शकता तुम्ही, हे असं आहे. जर तुम्ही कुठे बाहेर रेग्युलरली जात असाल तर तुम्ही याला असं हँग करून पण ठेवू शकता. हॉस्पिटलमध्ये असाल तर जेव्हा तुम्हाला काढायला इथे वर एक हँगर दिलेला आहे. तर इथे ही एक चेन आहे, इथे बघू शकता तुम्ही. हे सगळं माझे मेडिसिन्स असतात यामध्ये. तर इथे एक चेन आहे आणि हा सुद्धा कप्पा खूप लार्ज आहे. इथे सुद्धा एक चेन आहे. हे 2 वरच्या साईडचे हे आहेत आणि आतली साईड आता तुम्ही बघू शकताय. आतमध्ये इथे मागच्या साईडला 3 आहेत कंपार्टमेंट्स. इथे बघू शकता तुम्ही, इथे दिसत असेल तुम्हाला. त्या साईडला एक आणि या साईडला एक, असे हे 2 कप्पे आहेत. आणि इथे मध्ये एक आहे, त्याच्या इकडच्या साईडला एक, इकडच्या साईडला एक, असे हे 3 आहेत मागच्या साईडला. त्यालाच लागून पुढे हे नेटचं आहे कंपार्टमेंट. तर यामध्ये सुद्धा हे सुद्धा ह्याच्या पुढेच 3 अटॅच आहेत आणि हा मोठा स्पेस आतला बघू शकताय तुम्ही. हे मागच्या नेटचे 3 आहेत, त्याच्या साईडला तिथे हे 3 आहेत, त्या साईडचे 2 आणि हा मोठा पुढचा एक फ्रंटचा. अशा प्रकारे हे 2, हे 3, 5 आणि पुढचे 3, 8 आणि हा एक मोठा.
हा खूप लार्ज आहे, यामध्ये तुम्ही भरपूर सामान ठेवू शकता. तर असं हे अशी ही टॉयलेटरी बॅग आहे ॲक्च्युली. तर यामध्ये तुमचं खूप सारं सामान मावतं आणि जेव्हा तुम्ही मुलांना घेऊन बाहेर जात असता त्यावेळेला अशा बॅग्स तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. कारण छोट्या छोट्या बॅग्समध्ये तुम्ही जर सामान घेऊन जात असाल तर त्या सगळ्या बॅग्स कॅरी करून घेऊन जाणं आणि परत रिटर्न घेऊन येणं खूप त्रासदायक होतं. त्यामुळे अशा बॅग्स असणं आपल्यासाठी खूप कम्फर्टेबल असतं, कारण यामध्ये खूप सामान मावतं ॲक्च्युली. तर मी तुम्हाला दाखवते की मी यामध्ये कसं सामान माझं ठेवते. तर तुम्ही आता जसं बघितलेलं आहेच, यामध्ये हे 2 कंपार्टमेंट्स आहेत या साईडचे. तर यामध्ये मी माझा कंगवा असतो तो कंगवा ठेवते. बघू शकता तुम्ही कंगवा आणि बाकीचं काही असेल तर एक्स्ट्राचं यामध्ये ठेवते मी. मुलांचा खास करून लहान माझ्या मुलांचा जो कंगवा असतो तो यामध्ये ठेवते. हे तू या साईडला बघू शकता तुम्ही. आणि या साईडला हे जे पॉकेट आहे हे इमर्जन्सी पॉकेट आहे माझं. यामध्ये काय तर आपण येताना आपल्याला काय तर पैसे ठेवायचे असतील किंवा आपल्या क्लिप्स एखादा निघालेल्या आपण यामध्ये ठेवू शकतो, इन्सर्ट करू शकतो, तोपर्यंत आपण घरी येतो. तर ही साईड, तर या साईडमध्ये, तर आता ही साईड बघू शकता तुम्ही. यामध्ये मी माझे सगळे ब्रश ठेवते. तर इथे माझा ब्रश, मिस्टरांचा ब्रश आहे आणि मुलांचे 2 ब्रश यामध्ये व्यवस्थित बसतात. आणि छोटी पेस्ट जी असते आपल्याकडे कोलगेटची वगैरे मिळते ती पेस्ट सुद्धा यामध्ये बसते व्यवस्थित. तर आता हे साईडचे 2 पार्ट्स. तर आता आतला बघू शकता तुम्ही. तर ही जे वरचं कंपार्टमेंट आहे यामध्ये माझे सगळे मेडिसिन्स असतात, त्यामध्ये बँडेज पट्टी आहे आणि यामध्ये आता सध्या मी काढलेले आहेत. पण यामध्ये जे आपल्या रेग्युलरच्या गोष्टी असतात, रेग्युलर लागतात आपल्याला प्रवासामध्ये, त्या सगळ्या यामध्ये ठेवलेल्या असतात. ऍक्च्युली आपण जेव्हा जाऊन येतो त्यानंतर आपण किती दिवसांनी परत गावी जाऊ किंवा इतर कुठेही आउटिंगला जाऊ सांगता येत नाही. त्यामुळे मी आल्यानंतर यातल्या मेडिसिन्स काढून ठेवते, कारण त्याची एक्सपायरी डेट जाऊ शकते आणि नंतर मग तुम्हाला जर लक्षात राहिलं नाही आणि गेल्यानंतर तुम्ही जर घेतल्या तर नंतर काहीतरी होण्यापेक्षा आधीच काढून ठेवलेलं बरं. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा परत आल्यानंतर यातले मेडिसिन्स काढून ठेवते आणि जाताना परत मग आपण फिलअप करू शकतो. तर हे आहे मेडिसिन्सचं कंपार्टमेंट. आणि यामध्ये बघू शकता तुम्ही, यामध्ये सगळे शॅम्पूचे सॅसेज आहेत. हे बघू शकता तुम्ही, हे सगळे शॅम्पूचे सॅसेस आहेत. आणि यामध्ये आणखी काहीतरी आपलं कंडिशनर असतं किंवा जे आपले ऑइलचे छोटे छोटे पॅकेट्स येतात, शॅम्पू किंवा ऑइलचे पॅकेट्स येतात छोटे छोटे. तर यामध्ये हे सगळे असे जे छोटे छोटे पॅकेट्समध्ये येतं सामान ते सगळे यामध्ये ठेवते मी. आणि इथे आतल्या साईडला बघू शकतो मी, या साईडला हे बघू शकता तुम्ही, यामध्ये इथे ह्या साईडचा पॉकेट आहे, नेटचा आहे. तर यामध्ये लुफा आहे. हे बघू शकतो मी, हा लुफा मी घरी तयार केलेला आहे, जो आपल्याला फक्त आपण 1 दिवस किंवा 2 दिवसच आपण कुठेही लग्नाला जातो तिथे राहतो किंवा पाहुण्यांच्या वेळी गेलं तर हा लुफा मी, जो आपला घरात लुफा असतो तयार त्यातलाच काढून हा छोटासा शिवून घरी तयार केलेला आहे. आणि हा मी आतच ठेवून देते. तर आता दाखवलं तुम्हाला मी, या साईडला लुफा आहे आणि ही साईड जी ओपन आहे. तसंच या साईडला सोप असतो, आपला मोठा सोप किंवा ऍक्च्युअली अलीकडे आधी मी सोप घेऊन जातो त्यावेळेला तुम्ही बघू शकता तुम्ही असे सोपाचा या डब्यात ठेवते मी, पण असा हा डबा यामध्ये नंतर आपण यूज केल्यानंतर बसत नाही. तर अलीकडे मी बॉडी वॉशची छोटीशी बाटली, तर यामध्ये बघू शकता तुम्ही यूज केल्यानंतर असे साबण ठेवावे लागतात. मग त्यासाठी मी अलीकडे आपलं जे बॉडी वॉश असतं त्याची छोटीशी बाटली बारकी मार्केटमध्ये मिळते, तर ती या साईडला ठेवलेली असते, छोटीशी बॉटल बॉडी वॉशची. किंवा तुम्ही साबण पण ठेवू शकता जर तुम्हाला हवा असेल तर. तर यामध्ये आहे, मध्ये इथे ठेवलेलेच आहे, हे आहे टिकलीचं पॅकेट आहे. हे बघू शकता तुम्ही, यामध्ये टिकलीचे पॅकेट्स ठेवलेले असतात, जे जे आपल्याला एक्स्ट्रा लागतं ते सामान. आणि हा आहे माझ्याकडे डिटर्जंटची बॉटल. ही ऍक्च्युली मला मुलांच्या डिलिव्हरीच्या वेळेला हॉस्पिटलतर्फे गिफ्ट मिळालं होतं, तर त्याची ही बॉटल आहे आणि ही रिफिलेबल आहे. बघू शकता तुम्ही, हे असं ओपन होतं. तर मग मी घरातलं जे लिक्विड असतं आपलं सर्फ एक्सेलचं, हे दरवेळेला जाताना बरोबर घेऊन जाते. शक्यतो अशा गोष्टी लागत नाहीत पण घेऊन गेलेलं बरं असतं. आणि आता राहिला हा
पावडरचा डबा. तर इथे या साईडला बघू शकता तुम्ही, सोप नसेल तर तुम्ही या प्रकारे असे सामान तुम्ही एवढे कपडे तुम्ही काहीही ठेवू शकता, कसंही ॲडजस्ट करू शकता. तर हे झालं लिक्विड, जे आपलं डिटर्जंट लिक्विड असतं कपड्याचं धुण्याचं. आणि हा आहे पावडरचा डबा. तर हा याच्यात असा बसतो, हे बघू शकताय तुम्ही. अशा 2 बॉटल्स व्यवस्थित यामध्ये बसतात. आणि आता हे आहे बॉडी लोशन, हे आहे गुलाबरी रोज वॉटर आहे, ही बीबी क्रीम आहे, आणि हे आपले जे लागणारे कॉस्मेटिक्स असतात ते सगळे आहेत. परत हा आहे आरसा, क्लिप्स, परत नेल कटर आहे, हे सुद्धा मी बरोबर ठेवते. तर या सगळ्या गोष्टी यामध्ये बसतात. तर सांगण्याचा उद्देश की या गोष्टी मी सगळ्या कशा अरेंजमेंट करते याचा तुम्हाला नवीन एक व्हिडिओ प्रॉपर मी दाखवेनच. पण ही बॅग खूप लार्ज आहे, यामध्ये तुमचं खूप सारं सामान येऊ शकतं. आणि इतर वेळा तुम्ही वापरू शकता लग्नाला जायचं असेल किंवा तुमची सगळी ज्वेलरी, तुमच्या बँगल्स, तुमचे सगळे कॉस्मेटिक्स आणि जे मी इतर इसेन्शियल्स दाखवले तुम्हाला, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. आणि खास करून प्रेग्नन्सीच्या वेळेला, प्रेग्नन्सी झालेल्या महिलांसाठी खूप 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 उपयोगी आहे. कारण मुलांसोबत तुम्ही जर जात असाल तर या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपल्याला कॉस्मेटिक्स म्हणत नाहीये मी, पण मुलांच्यासाठी आपण जेव्हा नवीन बाळ जन्माला येतो तेव्हा मुलांच्यासाठीचा वेगळा सोप असतो, मुलांच्यासाठीच्या अलीकडे वेगळे बॉडी लोशन्स, वेगळे आपण हिमालयाचे खूप खूप प्रोडक्ट्स असतात, पॅम्पर्स किंवा डायपर रॅशेस क्रीम येते, मुलांची पावडर वेगळी असते, काजळ किंवा बॉडी लोशन, या सगळ्या गोष्टी मुलांच्या सगळ्या आपल्याला वेगळ्या ठेवाव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सामानासहितच यामध्ये सगळ्या तुम्ही ऍडजस्ट करू शकता. या साईडला 2 पॉकेट्स आहेत. तर ही बॅग खूप उपयोगी आहे. तुम्हाला घ्यायची असेल तर मला कॉमेंटमध्ये लिंक टाईप करा, याची लिंक तुम्हाला नक्की मिळेल. आणि खूप स्वस्त या बॅग्स आहेत. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, 5 वर्ष झाली मी या बॅगला घेतलेलं आहे. अजून एकाही ठिकाणी हे फाटलेलं आहे की या ज्या चेन आहेत त्या ॲज इट इज आहेत. त्याचं बघू शकतो मी, रनर सुद्धा व्यवस्थित आहे, हे जे लावलेलं आहे रेक्झिन हे सुद्धा व्यवस्थित आहे. एकच नाही तर सगळ्या साईडच्या याच्या ज्या चेन्स आहेत त्या व्यवस्थित आहेत. आणि ही जी साईड आहे तुम्ही बघू शकताय, याला 2 चेन्स आहेत, हे 2 चेन्स आहेत. या साईडला सुद्धा हे बघू शकता तुम्ही, इथे एक चेन आहे आणि इथे एक चेन आहे. म्हणजे तुम्ही एक जरी खराब झाली तर तुम्ही दुसऱ्या चेनने सुद्धा वापरू शकता. वर हँडल आहे. मी कुठेतरी जाताना जर बॅगमध्ये, सुटकेसमध्ये जर सामान बॅग्सशी ठेवायला जाणार तर मुलांच्या हातात ही बॅग देते, माझी बॅग म्हणून ती दोघं नाचत घेतात पण. तर हे खूप आरामदायी आहे. तुम्हाला जर हवं असेल तर याची लिंक कॉमेंटमध्ये मला लिंक टाईप करा, मी तुम्हाला नक्की लिंक पाठवेन. तर ही अशी ही बॅग आहे, टॉयलेटरी बॅग, खूप स्वस्त आहे आणि नक्की ऑर्डर करा. खूप मी तर म्हणेन की इतर आपल्या ज्या रेग्युलर आपण वापरतो त्या ठिकाणी लग्नाला जाण्यासाठी किंवा आपल्या रेग्युलर फंक्शन्सला नेण्यासाठी खूप उपयोगी सुद्धा आहे. सगळ्या छोट्या छोट्या पाऊचमध्ये सगळं सामान, ज्वेलरीसाठी वेगळं, कॉस्मेटिकसाठी वेगळं. काय जण काय करतात, कॉस्मेटिक सगळे आपले जे असतात, लिपस्टिक, आपला आयलॅशेस वगैरे जे आपण फेसवर वापरतो त्या सगळ्या गोष्टी पाऊचमध्ये छोट्या घालतात आणि पर्समध्ये ठेवून घेतात. आणि जे आपल्या ज्वेलरी असतात, ज्वेलरीचा वेगळा पाऊच, आपल्या शूजचा वेगळा पाऊच, बँगल्सचा वेगळा पाऊच, आणि या सगळ्या गोष्टी सुटकेसमध्ये ठेवूपर्यंत अक्षरशः नाकी होतात. त्यामुळे पण या एका बॅगमध्ये तुमचं सगळं सामान येतं. तर ही खरंच उपयोगी बॅग आहे आणि याची गॅरंटी मी देते, कारण या बॅगला मी 5 वर्ष झालं वापरते आणि या बॅगला अजून एक 4-5 वर्ष तरी काही होणार नाही असं मला तर वाटतं. आणि अदरवाईज तुम्ही घेताय पण वापरण्याच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतं. त्यामुळे ही बॅग नक्की घ्या. प्रेग्नेन्सीतील महिलांसाठी तर खूप खूप उपयोगी आहे ही बॅग. तर जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी नक्की लिंक तुम्हाला देईन. थँक्यू. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा,